देशाच्या पंतप्रधानांना सत्तेची चटक लागली आहे. सुशीलकुमार शिंदे, शरद कोळी यांना एवढ्या जोरजोराने बोलण्याची ही गरज राहणार नाही. प्रणिती शिंदे ही पार्लमेंटमध्ये गेली की महादेव कोळी समाजाच्या जातप्रमाणबद्दलचा प्रश्न मिटेल. देशाच्या पंतप्रधानांना सत्तेची चटक लागली आहे. कधी नोटाबंदी करून त्यांनी सत्ता चालवण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत हुकुमशाही विरोध लोकशाही, मोदी हुकुमशाही आणू पाहत आहे. आमच्या इथली लोकशाही गेली तर ना शरद कोळी बोलू शकतील ना मी बोलू शकेल. मी तर मंत्री होतो, त्यामुळे पहिल्यांदा मला जेलमध्ये जावे लागेल. प्रणिती ही तुमची उद्याची नेता आहे. ती पार्लमेंटमध्ये आपले प्रश्न मांडणार आहे, त्यामुळे मी तिच्यासाठी थांबणार आहे. मोदींनी मागच्या 10 वर्षात एकही माणसाला नोकऱ्या दिल्या नाहीत. उलट त्यांनी सांगितलं, सुशीलकुमार शिंदे हे गृहमंत्री होते, त्यामुळे सैन्याला गणवेश का दिला नाही. त्यांनी गणवेश देऊ असं म्हटलं होतं, मात्र त्यांचं बोलाचीच कडी बोलाचा भात आहे हे मला माहिती होतं. हिमालयात 29,000 फुटांच्या उंचीवर हँडलूमचे कपडे घालून सैन्याचा टिकाव लागू शकतो का? त्याकरता उलनची निर्मिती केली पाहिजे. 10 वर्षात 1 इंच कापडही सोलापुरात देऊ शकले नाही. हे नेहमी फेकण्याचं काम करतात, म्हणून लोक त्यांना तसेच म्हणू लागलेत. 15 लाख देऊ म्हणाले होते, मात्र त्याचही पुढे काही होऊ शकले नाही. त्यांची सत्ता उद्या जाणार आहे, त्यामुळे त्यांचं एक भांडाफोड होईल. कारण चिठ्ठी आली प्रणितीताई निघालेल्या आहे, 10 मिनिटात त्या येतील म्हणून, आणि आता आपण सगळे प्रणितीताईसाठी थांबणार आहोत. मी पण थांबणार आहे, कारण ती तुमची उद्याची नेता आहे आणि माझ्यासहित आपल्या सगळ्यांचे प्रश्न ती पार्लमेंटमध्ये मांडणार. त्यामुळे तिच्याकरता थांबलंच पाहिजे. मी कुठे जातोय तर आपले जे प्रश्न आहेत ते मोदी साहेब बाजूला सारतात. बघा, त्यांच्या सगळ्या भाषणामध्ये शेतीच्या प्रश्नाविषयी ते बोलतात, पाण्याच्या प्रश्नाविषयी ते बोलतात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच्या विषयी ते बोलतात. बेकारी नष्ट करावी म्हणून 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार म्हणून सांगितलं. 10 वर्ष झाले. 10 मध्ये 20 कोटी लोकांना नोकऱ्या दिल्या असत्या तरी, पण एकाही माणसाला नोकरी दिली नाही. उलट आहे त्या नोकऱ्या काढून घेण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. आपल्या सोलापुरात त्यांनी पहिल्या वेळेस सांगितलं की सुशीलकुमार शिंदेजी होम मिनिस्टर है, पता है, जरूर होम मिनिस्टर है, उनके साथ ये सशस्त्र दलों का कारोबार है. 13 लाख सैन्य उनके हाथ के नीचे है, और उनको ये गणवेश क्यों नहीं देते यहाँ से सोलापुर से हंडूर का? लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि ते म्हणाले, वो नहीं उन्होंने किया तो मैं करूंगा, बोले मैं गणवेश दे दूंगा. मला माहिती होतं त्यांची ही बोलाचीच कडी बोलाचाच भात होणार ते. कारण एवढ्या मोठ्या उंचीवर 29,000 फुटाच्या उंचीवर हिमालयावर असा हँडलूमचे कपडे घालून तिथं टिकाव लागू शकतो का सैन्याचा? त्याच्याकरता उलनची निर्मिती केली पाहिजे. पण त्यांनी सांगितलं जोरात, मी ऐकलं, आणि 10 वर्षात 1 इंच देखील कापड आपल्या सोलापूरचं त्यांनी घेतलं. ते नेहमी या ठिकाणी फेकण्याचे काम करतात, आणि म्हणून त्यांना लोक आता त्या भाषेत त्यांना म्हणायला लागले, आमचे पंतप्रधान ते काहीतरी असं शब्द करतात की तुमच्या ह्या प्रश्नाला पूर्णतया वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि शरद कोळींना एवढ्या मोठमोठ्यानं जोरात बोलण्याची शक्यता राहणार नाही. ते बिचारे पोटतिडकीने बोलतात, मी समजू शकतो, आणि सुचलाने ते शांतपणानं सगळे प्रश्न मांडतात. 2 भिन्न प्रवृत्ती आहेत, पण 2 भिन्न प्रवृत्ती देखील आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्याकरता अष्टप्रहर अशा प्रकारचा प्रयत्न करतात.
आज देशात मोठी अडचण आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान ज्याला आपण 10 वर्षापूर्वी मोठ्या मताने निवडून दिलं, त्यांना सत्तेची आता चटक लागलेली आहे. कारण 10 वर्षामध्ये त्यांनी कसं तरी कधी नोटाबंदी केली, कधी आणखी काय केलं, अशा प्रकारे त्यांनी सत्ता चालवण्याचा प्रयत्न केला. आणि आता आपल्या हातातून ही सत्ता जाऊ नये म्हणून ते प्रयत्न करतात. आणि त्या निवडणुकामध्ये खरा प्रश्न आहे तो हुकुमशहा विरुद्ध लोकशाह. आणि म्हणून मोदींना हुकुमशाही आणायची आहे, आपल्याला लोकशाही आणायची आहे. आमच्या इथली जर लोकशाही गेली, ना शरद कोळी बोलू शकतील, ना सुशलादे बोलू शकतील, ना मी बोलू शकेन. आम्ही तर मंत्री होतो, त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला जेलमध्ये जावं लागेल. पण मित्र हो, हा लढा लोकशाहीचा आणि हुकुमशाहीचा आपण लढणार आहोत. आणि या देशामध्ये हुकुमशाही कुठल्याही प्रकारे घडणार नाही याची खुणगाठ बांधून ठेवून या निवडणुकीला आपण प्रणितीताईला भारताच्या पार्लमेंटमध्ये पाठवणार आहोत. आणि ती पाठवण्याकरता जय्यत तयारी तुम्ही केलेली आहे. आपल्या दक्षिण सोलापूर मधले सगळे नेते इथं आलेले आहेत. दिलीपराव माने आमदार होते इथले, तेही आले. त्यांना भाषण करा म्हटलं तर ते बोलले नाही. ते म्हणाले वेळ झालाय आणि तुम्हालाही भूक लागलेली आहे म्हणून ते म्हणाले तुम्ही जरा बोलत नाही.